हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत पोह्यापासून कटलेट. तर अगदी सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर इथे मी 3 वाटी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच वाटीने पाऊण वाटी रवा घ्यायचा आहे आणि भाज्यांमध्ये ढबू मिरची, पानकोबी, टोमॅटो, कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचे आणि त्याचबरोबर हिरवा मसाला काढून घ्यायचा. हिरवा मसाल्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण 2-3 पाकळ्या ह्या छान अशा वाटून घ्यायच्या. आता पोह्यामध्ये आपण चिरलेल्या सगळ्या भाज्या टाकून त्याच्यामध्ये रवा टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. इथं 3 मीडियम साईजचे बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत. आता याच्यामध्येच बटाटे हे छान किसून बटाटे किसून घेतले की छान असे त्याच्यामध्ये एकत्र जेव्हा आपण पीठ मळू त्याचं त्यावेळेस छान असे एकत्र मिक्स होतात. जर हाताने स्मॅश केले तर मध्येच कुठंतरी म्हणजे मोठा बटाटा असा लागतो. तर किसून घ्यायचे बटाटे. आणि आता इथं भाज्यांमध्ये तुम्ही याच्यामध्ये गाजर पण किसून टाकू शकता, स्वीट कॉर्न टाकू शकता. भाज्यांचे प्रमाण म्हणजे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये आणखी ॲड करू शकता. आता बटाटा किसून झाल्यानंतर इथं धने पावडर, जिरे पावडर, थोडासा ओवा आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर आपण जो हिरवा मसाला वाटलेला आहे, तो देखील याच्यामध्ये टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं. आता हिरव्या मसाल्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर देखील वापरू शकता. आता हे सगळं छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं. जशा पद्धतीने आपण पीठ मळतो तसंही मळून घ्यायचं आणि पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं. पोहे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, सो ते छान भिजलेले आहेत. आणि अशा पद्धतीने छान हाताच्या साहाय्याने पीठ मळून घ्यायचं. आणि मिठाचं प्रमाण आत्ता ज्यावेळेस तुम्ही मळून घ्याल तेव्हाच बघा, जेणेकरून आपल्याला ॲड करून परत पीठ मळता येतं. आणि आता अशा पद्धतीने छान असे पॅटीस तयार करून घ्यायचे एकसारखे. पॅटीस तयार करताना एकदम जाड करायचे नाही, कारण काय होतं, आपण शॅलो फ्राय करणार आहे, सो दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजता येतील. जर तळणार असताल तर थोडेसे जाड केले तरी हरकत नाही, पण शॅलो फ्राय करणार आहे सो म्हणून अशा पद्धतीने पातळ असे पॅटीस तयार करून घ्यायचे. आणि पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि पसरट पॅन किंवा पसरट तवा असेल तर त्याच्यावर तुम्ही हे शॅलो फ्राय करू शकता. आता अशा पद्धतीचा पॅन आहे, त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जितके पॅटीस बसू शकतात तितके पॅटीस बसून, म्हणजे उलटायला आपल्याला यायला पाहिजे तेवढे पॅटीस याच्यामध्ये टाकायचे आणि दोन्ही बाजूने छान असे खरपूस भाजून घ्यायचे. खूप छान आणि क्रिस्पी पॅटीस तयार होतात. आणि अशा पद्धतीचे पॅटीस केले तर मुलांना आपण वेगवेगळ्या म्हणजे भाज्या ज्या ते खात नाहीत, त्या भाज्या ह्या पॅटीसमधून आपण त्यांना देऊ शकतो. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि ट्राय केल्यानंतर कशी झाली ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि अजूनही जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि रेसिपी जर आवडली तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर, रिलेटिव्सबरोबर नक्की शेअर करा.